नमस्ते दोस्तों. तर आज आपण पाहणार आहोत लिमिट्सचे प्रॉब्लेम्स. फक्त मी सॉल्व्ह करून दाखवणार आहेत. कशा पद्धतीने सॉल्व्ह झाले तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. मी काय डिटेलमध्ये सांगणार नाही समजून की कशा पद्धतीने आलेलं आहे. फक्त तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. तुमच्या पद्धतीने मी कशा पद्धतीने सोडवलेलं आहे, कशी ट्रिक वापरलेली आहे, कुठल्या फास्ट पद्धतीने गेलेलं आहे, माझे कुठे माझ्या मिस्टेक पण होऊ शकतात. मी माणूस आहे, मी शिक्षक नाही, तर तुम्ही मला मिस्टेक पण सांगू शकाल. ठीक आहे, पॉज करा आणि तुम्ही सॉल्व्ह करा. त्यानंतर मी सॉल्व्ह करतो. 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, टाईम संपलेला आहे. ठीक आहे, चला चालू करूया. खूप सिंपल आहे. लिमिट x is approaching to a. This is simply not a positive, not a negative. This is a. 3 minus root x divided by 4 minus under root 2x minus 2. आता काय करू शकता यार? 3 minus root x divided by 4 minus 2 under root x minus 2. दिस इज अंडर रूट मध्ये तुम्हाला मध्ये मायनस नाही, हे अंडर रूट मध्ये असं आहे. तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया? तुम्हाला माहिती आहे कॉन्ज्युगेटचं रूल की अशा पद्धतीचं एक ax प्लस बी किंवा ax मायनस बी किंवा अशा पद्धतीचं गणित आलं तर तुम्ही काय करता, कॉन्ज्युगेटने न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय अँड डिवाइड, एक प्रकारे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय करतो तुम्ही. तर कशा पद्धतीने करतो तर आपण हे पूर्ण ॲज अ कॉन्ज्युगेट म्हणजे 4 प्लस अंडर रूट 2x मायनस 2 ते मल्टिप्लाय अँड डिवाइड करू. 3 मायनस रूट एक्स डिवाइड बाय हे आहे असंच 4 मायनस अंडर रूट 2x मायनस 2. ओके, त्यानंतर ह्याचा कॉन्ज्युगेट 4 प्लस अंडर रूट 2x मायनस 2 डिवाइड बाय 4 प्लस अंडर रूट 2x मायनस. काय बदल पडला? काही सुद्धा बदल पडलेला नाही. तर अजून एकदा काय करूया आपण, न्यूमरेटरचं कॉन्ज्युगेट घ्या. आधी कुठला पण करा, आधी न्यूमरेटरचं कॉन्ज्युगेट घ्या, त्या डिनॉमिनेटरचं कॉन्ज्युगेट घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आधी पुन्हा नंतर मी न्यूमरेटरचं कॉन्ज्युगेट घेतला, e प्लस एक्स कळता e प्लस शेवट कॅन्सल होणार, कॅन्सल काय फरकच पडणार नाही. ठीक आहे, जसं की 1 ने मल्टिप्लाय केल्याने काय चेंज होणार, बट स्मार्टली ट्रिक असते. त्या ट्रिकनुसार आपल्याला जावं लागतं. इथं लिमिट एक्स अप्रोचिंग टू ए किंवा लिमिट एक्सटेंड टू ए घ्यायचं विसरू नका. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे खूप अतिशय महत्त्वाचे आहे. मी लिहिलं नाही तर माफ करतो तुमची, मी लिहिलं नाही कारण की माझ्याकडे जागा नाही, टाईम नाही. ठीक आहे, आता काय करूया, आता तुम्ही लक्षात घेऊया हे क्वांटिटी आणि ही क्वांटिटी एकसारखी दिसते, फक्त मध्ये जे चिन्हांचा फरक आहे मायनस आणि प्लस. तुम्हाला एक माहीत असेल ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं पण ए मायनस बी ए प्लस बी आहे, म्हणजे इथं पण आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरू शकता. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सो 9 मायनस 7 स्क्वेअर एक्स आणि हे मल्टिप्लिकेशन आहे या असं काय आहे 4 प्लस अंडर रूट 2x मायनस 2. ओके, डिवाइड बाय लिमिट एक्स टेंड्स टू ए लिहायचं विसरू नका. त्यानंतर आपण बघूया ही क्वांटिटी एकसारखी सिमिलर दिसते, सेम टू सेम मगाच्या मध्ये. तर करूया आपण 4 मायनस अंडर रूट 2x मायनस 2 मतलब ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 16 मायनस ॲज अ स्क्वेअर 2x मायनस 2. ठीक आहे, इंटू हे वाला 3 प्लस रूट एक्स. ठीक आहे, आता काय बदल झाला नाही तर लिहून दाखवून समाधानीसाठी लिमिट एक्स इज अप्रोचिंग टू ए. ठीक आहे, आता बस झालं एवढं. इथलं पुस्तक मी काय हरकत नाही लिहिलं असेल. ठीक आहे, आता बघूया 9 मायनस एक्स 4 रूट मायनस. आणि काय तुम्ही ऑब्झर्व केलं, लक्ष दिलं काळजीपूर्वक, तर इथून आपल्याला काय दिसत आहे. ठीक आहे, आता 16 हे मायनस मिळालं. आता इथून काय करूया आपण, 16 ची मायनस आहे ते मायनस
कंसांच्या किंवा तुमच्या इंग्रजी मीडियममध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करू मायनस चिन्हाने, ठीक आहे. आणि वरचं जे न्युमरेटर आहे ते आहे असायचं, त्यामुळे लिहितो 9 - 8 इंटू 4 प्लस अंडर रूट 2x - 2 डिवाइड बाय 16 मायनस 2x, इथं मायनस मायनस प्लस, हे मायनस मायनस प्लस 2 पूर्णपणे ब्रॅकेट आणि मल्टिप्लिकेशन होतं 3 प्लस रूट एक्स सोबत, 3 प्लस रूट एक्स हा एक सिक्रेट, ह्याला पण एक ब्रॅकेट. इथे दुसरं बघा लिमिट एक्स टेन्स टू ए किंवा लिमिट एक्स इज अप्रोच टू ए, ठीक आहे. आता काय करू शकता आपण, इथं 2 कॉमन काढू शकता. 2 कॉमन काढल्यावर बघा काय राहतं. एक तुम्ही आश्चर्यचकित होता, इथं सोपं काम झालं. 4 प्लस अंडर रूट 2x - 2 हे रूटमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर इथं 2 कॉमन केलं, 2 कॉमन काय म्हणजे इथं 8 मायनस 2x, सॉरी 2 कॉमन काढले, x प्लस 1 आणि ही 3 प्लस रूट एक्स आहे. फायनल स्टेप तर मी हे डायरेक्ट केलं असतं, पण समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप एक ना एक स्टेप करत आहे. डायरेक्ट झालं असतं आपलं. आता 9 - x आहे असंच नंतर करून दाखवतो तुम्हाला. इथं बघा 8 9 - x इथे घेऊन जाईल. 9 - x एक स्टेप वाचूया आपण. 9 - x इथून बाहेर. आता 9 - x 9 - कॅन्सल झालं, हीच आपल्याला पाहिजे होतं. कॅन्सलेशन पाहिजे होतं कारण की 0/0 होतं. तसल्या कॅन्सलेशन दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो 4 प्लस अंडर रूट 2x - 2 डिवाइड बाय 2 इंटू 3 प्लस 2. आपल्याला काय सिम्प्लिफाय करायची जरूरत नाही त्याला आणि हे लिहून ठीक आहे. आता एवढं दिसतं, आता मी एवढं पुसत आहे, ठीक आहे. आता काय करूया, लिमिट एक्स टेन्स टू ए 4 प्लस 2x - 2 4 प्लस 2x - 2 तर बाय 2 इंटू 2 प्लस रूट एक्स. आता लिमिट एच्या जागी आपल्याला काय टाकायला लावलं त्यांनी, मी सांगायचं विसरलो. त्यामध्ये एच्या जागी आपल्याला 9 टाकायला लागलं, 9. कारण मी एच्या जागी 9 लिहिले तरी चाललं असतं, बट 9 टाकायला लागलं, वेगळ्या पद्धतीचं नाही काही. तर इथं 9 लिहितो मी, ओके. एक्स, आता इथं एक्स टेन्स 9 आलं, म्हणजे आता एक्सच्या जागी 9 टाकायचं. याच्या जागी 9 टाकलं, आता एक्सच्या जागी 9 टाकायचं. तर ह्याच्यामध्ये 9 टाकून पुन्हा करूया 4 प्लस, इथं डायरेक्ट करूया एक स्टेप, 1-2 स्टेप वाजूया. इथं 9 आलं, 9 18, 18 2 गेलं 16 आणि 16चं वरून 4 आहे. 2ला 2 तर लावलं 3, आधी ही रूट एक्स 9 आहे म्हणजे 3 आला, 3 3 6, 6 2 12, 4 4 8, 8 डिवाइड बाय 12. तर 2 चौक 8, 2 चौक 12, 2 2 4, 2 3 6. तर इथे लिहितो मी 2 डिवाइड बाय 3, 2/3. दिस इज आवर लिमिटचं एक फायनल सूत्र आन्सर. मी मोठ्या अक्षर लिहून दाखवतो तुम्हाला. 2 डिवाइड बाय 3 हे आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीने फ्रॅक्शनमध्ये पॉईंटमध्येच आन्सर येतो आपला. खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मी टेबल सॉल्व केलं आहे, तर तुम्ही पण सॉल्व करू शकता. आणि ज्यांचं हे बरोबर एक्झॅक्ट आन्सर आलं तर तुम्ही कमेंट करा. थँक्यू.